तर गणपती बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर असं तोंड झाकूनच आणावं लागते, पण मला याला करायचं होतं डेकोरेशन. कारण मी हे जे आहे ना पूर्ण स्टोन वगैरे ते मी घरीच लावलेलं आहे. पूर्ण प्लेन जी मूर्ती असते ना ती आणलेली होती. तर मूर्ती पण मला घरीच बनवायची होती, पण जी शॅडो माती असते ना ती भेटलीच नाही. त्यामुळे तर बघा इथं मी छान असं समोर जे होतं रिकामी जागा तिथे छान असे फुलं काढून घेतले आहे सरळ ती. त्यानंतर त्यानंतर जिथं जिथं मला असं वाटलं की छान दिसतील मोराला, त्यानंतर बाप्पाच्या धोतरावरती, त्यानंतर असं साईडला वगैरे तिथं तिथं स्टोन लावून घ्यायचे होते. आणि त्यानंतर लेस वगैरे लावली. जी लेस होती मला पूर्ण गोल्डन करायची आणि जी ती भेटली नाही. आणि कानाला पण स्टोन लावून घेतले, पण डोळा माझ्याकडनं एक उघडं राहिलं. ते मी आता व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेस बघितलं तेव्हा काही मला लक्षात आलं नाही. म्हणजे जेव्हा बाप्पाची स्थापना करायची असते तेव्हाच बाप्पांचे डोळे उघडतात घरामध्ये असं मानलं जातं. त्यामुळे मग डोळे वगैरे उघडायचे नव्हते, पण माझ्याकडनं राहिलं, पण असं चुकून झालेलं आहे ते. तर त्यानंतर बघा किती सुंदर मी जे आहे स्टोननी बाप्पा डेकोरेट केलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं. लुकच लगे वेगळाच झाला. आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.